नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पगार 1.39 लाख घरासाठी 2 कोटी ॲडव्हान्स, 8व्या वेतन आयोगातील 11 मोठे अपडेट्स। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला असून नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक मोठे प्रस्ताव समोर आले आहेत। किमान पगार 1.39 लाख रुपये करण्यापासून घरासाठी 2 कोटी रुपयापर्यंत ॲडव्हान्स देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केलेली आहे। फिटमेंट फॅक्टर 3.93, HRA वाढ, पेन्शन, पदोन्नती, LTC आणि रजा धोरणात बदल अशा तब्बल 11 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली। त्यामुळे आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कर्मचारी व पेन्शनधारक संघटनांनी आपल्या विविध मागण्या आयोगासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे। देशभरातील विविध शहरांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत। उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नुकतीच महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत वेतन, पेन्शन, भत्ते, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती, गृहनिर्माण, ॲडव्हान्स अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। फिटमेंट फॅक्टर 3.93 करण्याची मागणी। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ डिप्लोमा इंजिनियर्स या संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.93 ठेवण्याची मागणी केलेली आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। किमान पगार 1.39 लाखापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव। संघटनेने कनिष्ठ अभियंत्याचा किमान पगार 1.39 लाख रुपये करण्याची मागणी केली। तसेच वार्षिक वेतनवाढ 3% 6% करण्याचा प्रस्तावही आयोगासमोर ठेवण्यात आलेला आहे। अतिरिक्त शैक्षणिक पात्रतेसाठी विशेष भत्ता। अधिक शैक्षणिक पात्रता मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10% अतिरिक्त भत्ता देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दरमहा 10,000 रुपयांची मदत देण्याचाही प्रस्ताव आहे। HRA मध्ये मोठी वाढ सुचवली। घर भाडे भत्त्यातही मोठी वाढ करण्याची मागणी झालेली आहे। X, Y आणि Z शहराच्या वर्गवारीनुसार अनुक्रमे 45%, 40% आणि 35% HRA देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। पे लेवल मर्ज करण्याची सूचना। सध्याचे पे लेवल 6, 7 आणि 8 एकत्र करण्यात यावेत, तसेच लेवल 9 आणि 10 देखील अर्ज करण्यात यावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेचाही मुद्दा बैठकीत चर्चेत होता। घरासाठी 2 कोटी, कारसाठी 15 लाख ॲडव्हान्स। केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी जास्तीत जास्त 2 कोटी रुपयापर्यंत ॲडव्हान्स मिळावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय वाहन खरेदीसाठी 15 लाख रुपयापर्यंत ॲडव्हान्स देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। रजा धोरणात मोठे बदल सुचवले। आकस्मिक रजा 15 दिवसांची करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच अर्जित रजेची मर्यादा 300 दिवसांवरून 600 दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। मातृत्व रजा 240 दिवसासह 45 दिवसांच्या पितृत्व रजेचाही प्रस्ताव मांडण्यात आला। ड्युटी दरम्यान मृत्यू झाल्यास 2 कोटींची मदत। सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिली जाणारी अनुग्रह रक्कम 25 लाखावरून थेट 2 कोटी रुपये करण्यात यावी अशी मागणी संघटनांनी केलेली आहे। पदोन्नती आणि ग्रॅज्युएटीवरही चर्चा। कर्मचाऱ्यांना 6, 12, 18, 24 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर एकूण 5 पदोन्नती देण्याची मागणी करण्यात आली। तसेच ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा 75 लाख रुपये करण्याचाही प्रस्ताव देण्यात आलेला आहे। LTC सुविधेत परदेश प्रवासाचाही प्रस्ताव। LTC अंतर्गत प्रत्येक 4 वर्षात एकदा देशांतर्गत प्रवास आणि संपूर्ण सेवा काळात 2दा आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा देण्याची मागणी संघटनांनी केलेली आहे। वेतन विसंगती दूर करा। अखिल भारतीय वेतन आणि वरिष्ठ लेखा अधिकारी संघटनेने वेतन आणि सेवा अटींमधील विसंगती दूर करण्याची मागणी आयोगासमोर ठेवली, तर ऑर्डिनन्स, फॅक्टरी, हॉस्पिटल असोसिएशननेही वेतन आणि भत्त्यांमध्येही वाढ करण्याबाबत सूचना मांडलेल्या आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या या बैठकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून आगामी काळात आयोग कोणते निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।